आप देख रहे हैं के मास न्यूज़, हर समय आपके साथ। ओम शक्तिशाई विद्यालय ह्या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पोलीस विभाग आणि केंद्रीय मानवी सेवा संघटनेच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे। विशेष करून या शाळेचे अध्यक्ष यांनी आम्हाला परवानगी दिली। त्या प्रसंगी हा कार्यक्रम कसा झाला आणि ते कसं त्यांनी समजून घेतला। आपल्या केंद्रीय मानवाधिकार आयोग संघटन आणि जिल्हा रस्ता सुरक्षा सप्ताह या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम अत्यंत कायदेशीर दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांची जनजागृती करण्याच्या हेतूने अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। मी या माझ्या कॉलेजचं भाग्य समजतो, विद्यार्थ्यांचं भाग्य समजतो की बारसे साहेब आणि आपण सगळ्यांनी आणि चौरे जे आहेत, भोयर जे आहेत, भुते जे आहेत, आपण सगळ्यांनी येऊन आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या महिला भगिनी आहेत, रामटेकी जे आहेत, सगळ्यांनी येऊन आमच्या विद्यार्थ्यांना हे जे मार्गदर्शन केलं हे अत्यंत मोलाचं आणि अमूल्य असं मार्गदर्शन होतं। त्यांच्या जीवनामध्ये ते उपयोगी येणारं असं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी या माध्यमातून केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून एक जनजागृती झाली असं म्हणायला हरकत नाही। पुन्हा समजून घेऊया पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्याकडनं, ज्यांनी आज विद्यार्थ्यांना रस्ता नियमाचे धडे दिले। आज ओम शक्तिशाई कॉलेज या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला। त्याच्यामध्ये अध्यक्ष वाढीभूषण सर यांनी खूप सहकार्याची कमी कमी वेळामध्ये कार्यक्रमाचं नियोजन केलं। खास करून रस्ते अपघात जे वाढत आहेत त्याच्यामध्ये जनजागृती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हाच दृष्टिकोन ठेवून केंद्रीय मानवाधिकार संघटन आणि वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांनी संयुक्तरित्या इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता की खास करून विद्यार्थ्यांमध्ये अपघात होण्याची काय कारणं आहेत आणि अपघात कसे टाळता येतील याबाबत जागृती करणं गरजेचं आहे। कारण हेच विद्यार्थी या गोष्टीचा प्रचार करतात की जेणेकरून त्यांचे कुटुंब आहे, मित्र परिवार आहे, या सर्वांना ही माहिती जाईल या दृष्टीने या कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून आणि कॉलेजकडून मिळालेला आहे आणि जे आम्हाला पोहोचायचं होतं ते आम्ही विद्यार्थ्यांकडून पोहोचवलेलं आहे आणि याची खात्री आहे की नक्कीच अपघाताचं प्रमाण कमी होण्यामध्ये या अशा कार्यक्रमाचा उपयोग। शाळा याचे प्राचार्य ज्यांनी कमी वेळामध्ये सर्व कार्यक्रम घडवून आणला आणि विद्यार्थ्यांचं मत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ की ओव्हरऑल कार्यक्रमाची प्रतिक्रिया काय आहे। तर आज या ठिकाणी ओम शक्तिशाई महाविद्यालयामध्ये आज या ठिकाणी केंद्रीय मानवाधिकार आयोग आणि रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत पोलीस विभागातर्फे जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला, खरंच आमच्याकडे वेळ नसताना फक्त सरांनी वाडीभस्मे सरांनी मला रात्री फोन केला की उद्या वेळेवर आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि तो विद्यार्थ्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे। तर हे तू जाणून, कारण की परीक्षेचा कालावधी सुरू आहे आणि परीक्षा आमच्या ओरल सुरू होत्या, त्या ओरल सगळ्या बंद करायला लावल्या आत्ता आणि लगेच हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला। विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खरंच तो फार उपयोगी असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला की चालत असताना रस्त्याने कसं चालावं हे सगळे नियम या ठिकाणी समजावून सांगितले आणि मानवाधिकार आयोगाचे काय कायदा हक्क आहेत हे सगळे या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितले। याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद। अशा प्रकारे ओम शक्तिशाई नेहमी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रयोग आयोजित करत असते। मानवाचे अधिकार सोबत वाहतूक नियम काय असते म्हणजे शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत त्यांना जीवनावश्यक धडे देण्यासाठी नेहमी ओम शक्तिशाई विद्यालय कार्य करत असते। मी स्वप्नील बोलते, कॅमेरामॅन सौरभ रामटेके सोबत के मास न्यूज़, हर समय आपके साथ।